नमस्कार मंडळी, अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे। आज छानपैकी डाळबट्ट्यांचा बेत केला म्हणून तुम्हाला पण रेसिपी दाखवते। आमच्याकडे डाळबट्ट्या होतातच महिन्यातनं 2-3 वेळेस। त्यासाठी 2 वाटी रवा, 3 वाटी कणिक, ओवा, जिरे, बडीशोप, खाण्याचा सोडा, मीठ, साखर, दही, तेलाचं मोहन घालून छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि मस्त त्याच्या बाट्या बनवून आपल्या इडली पात्रामध्ये छानपैकी वाफवायच्या। त्या खूप छान लागतात आणि मस्त होतात। इडली हळद घाला थोडीशी आणि इडली पात्रामध्ये छान वाफवून घ्या। छान वाफल्यानंतर त्याच्या थंड होऊ देणं गरजेचं असतं। कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे मंडळी, गार तेलाचं नाही। कडकडीत तेलाचं मोहन घातल्यावर त्या खुसखुशीत होतात, एकदम छान लागतात खायला। त्याचा चुरमा पण छान बनवता येतो उरलेल्या बाट्यांचा, किंवा तुम्ही बाटी बनवली, तुम्हाला त्याच्याबरोबर डाळबाटी चुरमा खायचा असेल तर काही बाट्यांचा चुरमा पण छान होतो। तूप साखर घालून, कोणी तूप गूळ घालून मस्त होतो तो डाळबाटी चुरमा पण। पीठ छान भिजवायचं, मग छानपैकी पीठ भिजल्यानंतर त्याचे छानपैकी गोळे करून इडली पात्रात पाणी ठेवून त्यावर ते छानपैकी गोळे ठेवून मस्तपैकी 20 ते 25 मिनटं वाफवून भांड्याला तेल लावून शिजवून घ्यायचे। छान वाफवायचे ते, म्हणजे शिजल्यानंतर छान कापून छान मीडियम गॅसवर तळले ना खुटखुटीत लागतं खायला। त्यासाठी तुम्ही वरण बनवा, वांगे बटाट्याची भाजी बनवा, खूप मस्त होतात त्या बट्ट्या आणि खायला पण छान लागतं। आंबट गोड वरण बनवायचं तुरीचं, त्याच्यासाठी तुरीची डाळ, कांदा, टॅमॅटो हे सगळं घालून शिजवून छान फोडणी देऊन आमसूल, गूळ, काळा मसाला, लाल तिखट, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण घालून फोडणी द्यायची आणि डाळ बनवायची। आणि वांग्याची भाजी खूप छान लागतं। हे डाळ, बट्ट्या आणि वांग्याची भाजी एकदम छान बेत असतो, भाताची पण गरज लागत नाही। तेवढं खाल्लं ना की मस्त। पापड घ्या, लोणचं घ्या, चटणी घ्या। अशा माझ्या नवनवीन रेसिपी तुम्ही रोज बघत जा। मला लाईव्ह करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। मस्त खा आणि मस्त रहा।